जगत नाही, शेतकऱ्यांनी जगावं का मरावं? तुम्ही या गावात या, तुम्ही सिद्ध बाहेर जा आणि जगून दाखवा इथं जरा पत्र्यात राहून. अजून एका वस्तीवर तर साहेब 10-15 कनेक्शन आहे, त्याला 6 महिन्याला लाईट पण बंद केली. कनेक्शन तोडून टाकलं. शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, आपण जोपर्यंत कार्यकारी अभियंता इथं येत नाही, कोणतरी आलतू कोणतरी अधिकारी इथे येतील, कार्यकारी अभियंता आपण कार्यकारी अभियंता इथं आल्याशिवाय आपल्याला शब्द दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. त्याची सर्वांनी दक्षता घ्यावी. आणि ही करत असताना जे अधिकारी जे सरकारचंच काम सांगते, तिकडे कमी आहे तिकडे कमी आहे, वर्ष झालं आपल्या एक डीपी तिथं मोठा कमी आहे 33 TVला, वर्ष झाले अधिकारी मनमानी कारभार करीत आहेत आणि सरकारच्या नावानं ठकवाऊ फोडत आहे. सरकारचा काही संबंध नाही. कारण जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना समन्स देण्यासाठी आपण जे आता आंदोलन करणार आहोत, आंदोलन आपण चालू केलेलं आहे. आणि सर्व तालुक्याच्या वतीनं जिथं लाईट कमी पडते आहे, कारण आताच आपल्या सर्व सहकारी गावातील सांगितलं की 8 तास लाईट आपल्याला 3 पीस होती आणि राहिलेली सिंगल फिटिंग लाईट रात्रभर होती. पण यांनी काय केलं, 5 तासावर आणून ठेवली. आणि यांचं म्हणणं आपल्या गावामध्ये पेशंट असेल तर गाडी जाऊ द्या, हो जा चला आड्या. पेशंट असू तर पेशंट आहे रे बाबा, पेशंट असेल तर जाऊ द्या. आज या ठिकाणी आपण लाईटच्या संदर्भात जो रस्ता रोको केला, रस्ता रोकोला गावातल्या सर्व उपस्थित राहिलेले गेलो. गावात खरंच चळवळ उभा केल्यानंतर शासनाला जाग येणार आहे. खरं तर MSEBच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना विचारलं असता अधिकाऱ्याचं उत्तर आहे की 25 अँपरचे जर डीपीच्या वर गेले सिंगल फेज ऑटोमॅटिक डीपी बंद होते, असं त्यांचं उत्तर आहे. कारण त्यांनी काय केलंय, आपली सिंगल फेजची लाईट त्याचं भरत नाही म्हणून इंडस्ट्रीयल लाईट त्यांनी दिली आणि इकडची लाईट शेतकऱ्यांनी बंद केली. तर माझं एक मत होतं की तुम्ही आधी सगळ्याला सूचना द्यायला पाहिजे होते की बाबा अशा लाईट आम्ही बंद करणार आहे. त्यांनी अचानक लाईट बंद केली, त्यामुळे लोकांना 8 दिवस कळलं नाही की काय प्रॉब्लेम आहे. त्यांचं म्हणणं आहे की 25 अँपरच्या पुढे लोड गेला सिंगल फेजचा की 10 मिनिटात लाईट बंद होते आणि ऑटोमॅटिक बंद होते. आणि ज्याने एकदा लाईट सोडली त्याच्यावर कारवाई केली आहे त्या साहेबांवर. तर आम्ही भेटलो तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला लाईट पाऊस पडोस तर मिळणार नाही. कोयनेतले 4 स्वयंसंचलित बंद झालेत की पाणी नाही म्हणून, असं त्यांचं उत्तर आहे. तर ही लाईट कमी करून त्यांनी इंडस्ट्रीला लाईट दिलेली आहे, कारण त्यांचे पैसे त्यांना मिळतात. पण तुम्ही आधी सांगायला पाहिजे होते की तुमची लाईट बंद करणार आहे. तर या मी जाहीर निषेध करतो. त्यांनी पूर्ववत लाईट करावे. 8 तास सिंगल फेज 16 तास होते आपल्याला, 3 फेज 8 तास आणि सिंगल फेज 16 तास जशी होती तशी करावे. अन्यथा कोणाचा बळी गेला तर याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल. कारण पेशंट आहेत, बीपीवाले आहेत, आत पत्र्याची घरं आहेत. एवढी बेकार परिस्थिती लोकांची आहे की लोक उष्माघातानं जर काय झालं तर पूर्णतः MSEBचे सगळे अधिकारी बरोबर राहतील. आम्ही गावकऱ्याच्या वतीनं तीव्र निषेध करतो आणि लवकरात लवकर सुरळीत लाईट द्यावा एवढी विनंती करतो. ठप्प झाले सगळ्या शेतकरी बांधवांना एक रस्ता रोको करण्यासाठी आज आपण आवाहन केलं. ते आज आपण एवढ्यासाठी करतोय की पूर्वी सरकार आपल्याला 24 तास लाईट देत होतं. सरकारनं परत ती 12 तासावर आणलं. 12 तासाची परत 8 तासावर आली, 8 तासाची 6 तासावर. आणि आता फक्त 4.5 तास लाईट सोडली जाते. त्यातही 5, 6, 7 वेळा लाईट ट्रिप होती. त्यामुळे आपल्याला शेती करणं अवघड झालं आहे. आपलं काशेगाव हा फळबागेचा एरिया आहे. करोडो रुपयाचा इथं व्यवसाय असून सुद्धा शासनाला जाग आणण्यासाठी आणि आपली लाईट सुरळीत व्यवस्थित चालण्यासाठी आज आपण इथं आंदोलन केलं आहे. तर या शासनाला माझी एकच विनंती आहे की तुम्ही लाईट आणि पाणी आम्हाला शेतकऱ्याला वेळेवर द्या. पाणी यावेळेस वेळेवर दिले, पण लाईटची लपंडाव चालू आहे. शेतकऱ्याला लाईट नसल्यामुळं शेती करणं अवघड झालं आहे. सकाळ संध्याकाळी दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. तर आपल्या सगळ्याच्या माध्यमातून शासनाला एकच विनंती आहे की सिंगल फेज लाईट बंद करू नका. रात्री अपरात्री
लोकांना विद्यार्थ्यांना अभ्यास बी करता येत नाही आणि पेशंट आजारी असली तर त्यांना लाईटची सोय नाही, पंखासुद्धा चालू करता येत नाही. तर आपण सिंगल फेज वेळेत चालू करावी आणि पूर्वी जसं देत होतं तशी 8 तास लाईट आणि ती दिवसा द्यावी ही आपल्या शासनाला माझी विनंती आहे. गावकऱ्यांच्या वतीनं आमची विनंती आहे. आज इथंच सगळे गावकऱ्याचे प्रमुख पदाधिकारी गोळा झालेत, अधिक काही शेतकरी गोळा झालेत. तर शासनानं आम्हाला पूर्णतः लाईट 8 तास कंटिन्यू दिवसा द्यावी आणि रात्रीची सिंगल फेज बंद करून एवढी मी विनंती करतो. माझं 2 शब्द संपवतो.